आपण म्हणू शकतो की मराठी मुलांनी जर व्यवसाय करायचं ठरवलं तर दोन एकदम हायफाय पबच्या मध्ये हॉटेल खोलून तो मोदक सुद्धा विकतोय. आणि सर्वात सुंदर गोष्ट जी फक्त इथेच मिळते तो माझा आवडता उकडीचा मोदक. तीसरी चौथी बार हम खाना खा रहे हैं. फूड इज ऑलवेज गुड, फूड इज ऑलवेज ग्रेट. आणि क्वालिटी मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाहीये. एक नंबर जेवण आहे. दिस इज द बेस्ट प्लेस टू हैव थाली. कारण काय, त्यांचा रेट बजेट मध्ये असतो. कुठेही कमी नाहीये. सौरभ भी यहाँ है, वो आके वापस पूछते हैं कैसा खाना लगा आपको. उत्कृष्ट चव आहे. मित्रांनो, पुण्यात रोज नवीन नवीन हॉटेल्स ओपन होतात. काही हॉटेल्स आपल्याला त्यांच्या चवीमुळे लक्षात राहतात, तर काही हॉटेल्स आपल्याला हॉटेल मालकामुळे लक्षात राहतात. आजची गोष्ट आहे अशाच एका मराठी मुलाची. तो एक फ्रँचायझी ओनर आहे आणि त्याचं वय फक्त 25 आहे. ज्याने कॉर्पोरेटची नोकरी सोडून स्वतःचा मार्ग निवडला आणि तो मार्ग आपल्याला नेतो एक सुंदर अशा चविष्ट थाळीपर्यंत. नमस्कार, मी आर्यन सिद्धांत आर्ट्स प्रेझेंट खाद्य सफर फूड शो बाय संकेत आणि आर्यनमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि एक गोष्ट आधीच मी क्लिअर करतो, हे हॉटेल किंवा हे रेस्टॉरंट मेन रोडला नाहीये. मग कदाचित तुमच्या नजरेत आलं नसेल. आणि पुण्यात म्हणतात ना, चांगल्या गोष्टी शोधायला लागतात. पण तुम्हाला जर या थाळीचा आस्वाद घ्यायचा असेल तर शोधत द्यायला लागेल. या शोधात खाद्य सफरची टीम पोहोचलीये सुखकर्ता प्युअर व्हेज डायनिंग हॉल पर्यंत. एक हिंट देतो फक्त, हे बाणेर रोडला कुठेतरी आहे. चला तर मग या हॉटेलचे ओनर म्हणजे सौरभ यांना भेटूया. थेट आता भेटणार आहोत सुखकर्ता डायनिंग हॉल, प्युअर व्हेज डायनिंग हॉल चे फ्रँचायझी ओनर. म्हणजे आता बाणेर या एरियामध्ये आहे. बाणेर रोड मला इथून दिसतोय. आणि त्याचे ओनर म्हणजेच सौरभ कुलट साहेब आपल्या समोर आहे. नमस्कार. आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही हॉटेल शोधायला आम्हाला मजा आली, पण तुमच्या हॉटेलबद्दल खूप ऐकलंय, खूप चव आहे. आणि त्याहून जास्त की इकडचा जो मालक आहे सौरभ दादा, तो खूप हेल्पफुल आहे. तर आम्हाला असं कळालं की तुम्ही पहिलं कॉर्पोरेट जॉब करत होता. हो. आणि एक 24-25 वर्षाचा मुलगा म्हणजे डायरेक्ट कॉर्पोरेट जॉब सोडून डायरेक्ट आता फ्रँचायझी ओनर झालाय. मग जॉब सोडताना भीती नाही वाटली? भीती वाटत होती. घरचे पण म्हणत होते नको सोडू. आणि एक मराठी माणूस धंद्यात उतरला पाहिजे आणि ती कॅपेबिलिटी असती मराठी माणसामध्ये, पण तो कधी दाखवत नाही. का तर घरचे जास्त म्हणतात की आपली जुनी म्हणे की जेवढं अथरून आहे तेवढंच पाय पसरायचं. अगदी बरोबर. कधीतरी त्यामधून पण बाहेर निघणं हे गरजेचं आहे. म्हणजे असं म्हणता येईल की तुम्ही प्रत्येक ज्या मराठी मुलामध्ये जी भीती असती, आता ते कमी झाली आहे, झाली आता पण जी भीती असती कशाला बाबा ती उडी मारायची, आपलं चांगलं आयुष्य आहे, जेवढं झेपन तेवढंच हा करायचं. नक्की. मग त्याच्यावर तुम्ही मात केली आहे आणि आज तुम्ही हे फ्रँचायझी म्हणजे सुखकर्ताची फ्रँचायझी घेतली आहे. पण सुखकर्ताची फ्रँचायझी घेताना सुखकर्ताची फ्रँचायझी का निवडली? खूप साऱ्या फ्रँचायझी आपल्या पुण्यात अवेलेबल आहेत, बरोबर आहेत. पण आपल्या थाळीमध्ये असं आहे, मेन गोष्ट म्हणजे सुखकर्ताचे जे ओनर आहेत ते मराठी आहेत, मराठी माणूस आहे. आणि ज्यावेळेस फ्रँचायझी घ्यायला गेलो होतो त्यावेळेस ते एकदम स्पष्टपणे, आज नाही अजून 4 वर्षांनी किंवा काय असेल काय नाही या सगळ्या गोष्टी ते समजून सांगतात एकदम क्लिअरली. जेव्हा तुम्ही फ्रँचायझी घेतली तेव्हा तुम्ही 24 वर्षाचे होते. म्हणजे आता नुकतंच 3-4 महिने झाले ही फ्रँचायझी चालू. बरोबर. म्हणजे एका मराठी माणसाने एका मराठी मुलाला चांगलं मार्गदर्शन दिलंय धंद्यात उतरण्यासाठी असं म्हणता येईल. हो बरोबर. त्यांचं पण इथं फार कौतुक आहे. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की आपलं जे लोकेशन आहे ते फार आतमध्ये आहे. हो बरोबर. म्हणजे आपण बाणेर रोडला नाहीये आपण. इकडे रांका, मी येताना मला रांका ज्वेलर्स सुद्धा लागलं. रांका ज्वेलर्स म्हणून मी आतला सुंदर असं तुमचा बोर्ड दिसला. मग कधी असं म्हणजे मला तर नाही वाटत की लोकांना असं अवघड पडलं असेल लोकेशन शोधायला, पण एवढं आतमध्ये का घेतलं? आतमध्ये घेण्याचं म्हणजे पहिल्यांदा धंद्यात उतरायचंय, पैसे कमी असतात, लोकेशन त्या वाईज बघावं लागतं. आणि लोकेशन मॅटर नाही करत,
आपली टेस्ट मॅटर करते. लोकांना टेस्ट लागत असते आणि पुणेकरांना आपली टेस्ट खूप आवडते, त्यामुळं लोक शोधून येतात. म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी पहिला कॅमेऱ्यामध्ये तुमचं इंट्रोडक्शन दिलं ना, त्यात मी 2 गोष्टी मांडल्या की पुण्यात भरपूर हॉटेल्स ओपन होतात, काही हॉटेल चवीमुळे लक्षात राहतात, काही हॉटेल माणसांमुळे लक्षात राहतात. तर ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे आहेत मित्रांनो. बघा, या दोन्ही गोष्टी या दादाकडे आहेत. यांच्याकडे चव सुद्धा आहे आणि हा दादा पण एवढा भारी आहे ना, म्हणजे मी स्वतः म्हणत नाही, मी जे कस्टमर यांच्याकडून ऐकलं होतं. दादा बरोबर हे बाकीचा तो स्टाफ वर्क करतोय इथे, तो पण खूप चांगला आहे, खूप कॉपरेटिव्ह आहे. भी यहाँ वो आके वापस पूछते हैं कैसा खाना लगा आपको, जितने भी आपका स्टाफ है वो आके पूछते हैं क्या चाहिए क्या नहीं चाहिए आपको, तो आई एम कम्प्लीटली सेटिस्फाइड. 10 out of 10 for चूक करता. जर ताटामध्ये एक भाजी संपली आहे किंवा पुरी संपली आहे, ते लगेच येऊन विचारतात तुम्हाला देऊ का, तुम्हाला देऊ का. म्हणजे मला अगदी माझ्या घरात माझ्या आईने वाढल्यासारखं वाटतं, मला एवढं आवडतं. आणि हे करत असताना मी अजून एक ऑब्झर्व केलंय की तुम्ही इथं ऑफर्स पण खूप आहेत, तर ऑफर्सवर आपण नंतर घेऊया. पण कॉलेजच्या मुलांसाठी तुम्ही काहीतरी ऑफर देताय जे आता युनिक आहे. सुखकर्ताच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी एक करताय, हो. त्याच्याबद्दल मला थोडं सांगा. ऍक्च्युली आमचं कसं आहे की सपोज मी स्वतः आलो होतो पुण्यामध्ये, आपलं बॅचलर राहतोय, मला माहिती आहे पुणे म्हणजे आपलं शिक्षणाचं माहेरघर आहे. खूप लोक बाहेरून येतात पुण्यामध्ये शिक्षणासाठी आणि म्हणावं असं जेवण भेटत नाही. अगदी बरोबर. मेस मध्ये मी पण स्वतः जेवण केलेलं आहे, तर आपल्या इथं जेवण कसं भेटतं आपल्याला पण माहिती आहे. बरोबर. म्हणजे त्याच्या पद्धतीने पैशाच्या पद्धतीने बघतात. आणि जे शिकायला त्यांच्याकडे एवढे पैसे पण हा. नसतात, चांगलं फूड क्वालिटी. एक्झॅक्टली. तर मग आम्ही असा विचार केला सगळ्यांनी मिळून की थोडं काहीतरी वेगळं, म्हणजे थोडे पैसे कमी कमवलेले चांगले, पैशाच्या मागे पडायला कमी, पण एक लोकांना चांगलं भेटेल, चांगली टेस्ट भेटेल, घरचं जेवण भेटेल आणि ऑर्गॅनिक फूड भेटेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण टेस्ट पावडर वगैरे यूज करत नाही त्यामध्ये. पनीरची वगैरे क्वालिटी पण आपली चांगली असते आणि मेन गोष्ट म्हणजे तुपातले वगैरे पदार्थ असतात, त्यामुळे एक चांगली चविष्ट थाळी आणि जेवण भेटेल. त्यामुळे आणि थोडं ते जास्त त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो. नक्कीच चांगला उद्देश आहे तुमचा. आणि खरंच म्हणजे आपण बघतोय पुण्यात एवढी मुलं आता शिकायला असतात. सध्या तर प्रमाण खूप वाढलंय. पानेर साईडला असतील, KFC रोड साईडला असतील, त्यांना जर चांगलं उत्कृष्ट जर जेवण मिळालं कमी किमतीत तर मग फारच उत्तम होईल. आणि आपल्याकडे आता मला एक सांगा की किती प्रकारच्या थाळ्या आहेत आणि थाळ्याचं प्राइसिंग काय. आणि मी असं ऐकलंय की सुखकर्ता थाळी असल्यामुळे तुम्ही मंगळवारी आणि बुधवारी काहीतरी ऑफर देताय. हो बरोबर. सो त्याच्याबद्दल मला एक सांगा. तर आपली मंगळवारी आणि बुधवारी जी आपली 399 थाळी ही आपण 299 देतो. 399ची 299 थाळी देतो आपण. 100 रुपये डिस्काउंट. 100 रुपये डिस्काउंट असतो थाळीमागे. हा. आणि त्यावेळेस आम्हाला प्रतिसाद पण चांगला भेटतो, सगळ्या फ्रँचायसीला भेटतो. म्हणजे आता मी आता इकडे समोर आपल्याकडे मी मगाशी वाचत होतो की मी मिनी थाली, कॉर्पोरेट थाली, हे काय, हे नेमकं काय मला हे पार्सल सुविधा आहेत. म्हणजे आपण स्विगी झोमॅटोवरती तर आहेतच आहे, पण काही म्हणजे कॉर्पोरेट इव्हेंट असतात किंवा त्यांचे नवीन फंक्शन वगैरे असतात, तर त्यासाठी आम्ही वेगळ्या थाळी डिझाईन केलेल्या आहेत. जर जसं बघायला गेलं तर मिनी थालीमध्ये काही लोकांचं जेवण कमी असतं, त्यांचं अन्न वाया नाही जावं म्हणून आपण ती थाळी 230 रुपयाला ठेवलेली आहे. कॉर्पोरेट बॉक्स मध्ये कॉर्पोरेट लोकांसाठी वेगळं ठेवलेलं आहे. आणि 2 जणांचं जेवण लागत असेल तर 550ची वेगळी थाळी पॅकेजिंग आहे आणि 3 जणांचं जेवण लागत असेल तर 750ची वेगळे जेवण. म्हणजे बघा मंडळी, फक्त व्यवसाय करायचा म्हणून ते उतरले नाहीये, पण व्यवसायामध्ये त्या अन्नाचा अपमान होऊ नये आणि अन्न वाया जाऊ नये याची पण ते काळजी ठेवतात. जरी ही थाळी अनलिमिटेड असेल, बरोबर नाही, आपली थाळी अनलिमिटेड, जरी ही थाळी अनलिमिटेड असेल तरी लोकांना त्याची चव आवडायला पाहिजे. लोकांना मिनी थाली किंवा आपण प्रत्येक जण एवढं थाळी खाऊ शकत नाही, काही काहींचं पोट लहान असतं पण त्यांना ती चव लागत असते, तर त्यांच्यासाठी पण यांनी विचार केला आहे. त्यासोबतच कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण तुम्ही एक काहीतरी करताय. म्हणजे मराठी माणूस जर व्यवसायात उतरला तर फक्त व्यवसाय म्हणून उतरत नाही, पण त्याच्या माग तो त्याचे चांगले उपक्रम घेऊन पण उतरतो आणि एक सेवाभाव पण त्या डोक्यात असते. नुसते पैसे कमवणं हा त्याचा मेन गोल नसतो, बरोबर का नाही. आणि आपल्याकडे बँकेट हॉल सुद्धा आहे, त्याच्याबद्दल मला थोडं सांगा. आपल्याकडे म्हणजे बाणेर सिटीमध्ये कसं आहे, बाणेर रोडला बँकेट हॉल खूप कमी आहे, त्यामध्ये आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे 80 ते 100 जणांची कॅपॅसिटी आहे. म्हणजे त्याचं मग कसं असतं, म्हणजे त्याचा रेट कसा असतो, त्यात मग त्याच्यामध्ये तुम्ही हीच थाळी इन्व्हॉल्व करून जातात का, त्याचे पॅकेजेस काय असतात? समजा आपल्या व्ह्युअरला समजा कोणाला बाणेरमध्ये जो माणूस किंवा जी फॅमिली बघते त्यांना तुमच्याकडे एक फंक्शन करायचं असेल तर पॅकेजेस काय? नॉर्मली आपण AC हॉल आणि विदाऊट AC हॉल
असं देतो. एसी वाला आपण 7,000ला देतो, विदाउट एसी 5,000ला देतो, जे की खूप कमी रेट खूप मध्ये. कमी, हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जी थाळी आहे 399ची ती काही वेळेस कमी पण करून देतो रिझनेबल रेट मध्ये. तशी रेग्युलर 399ला थाळी असते. म्हणजे बल्क मध्ये घेतल्यामुळे तुम्ही त्यांना हो. रिजनेबल रेट मध्ये पण बरोबर. देता. आणि जर डेकोरेशन वगैरे असेल बँक्वेट म्हणलं की फंक्शन्स, बर्थडे बरोबर. पार्टी असेल, एंगेजमेंट असेल, मग डेकोरेशन पण तुमच्या साईडने असतं का? डेकोरेशन आपल्या साईड नसतं, आपल्याकडे वेंडर अवेलेबल आहे. आपण त्यांचा नंबर वगैरे देतो, प्रोव्हाइड करतो त्यांना. किंवा त्यांचं कुणी असेल तर आपण त्यांना पण अलाव करतो. असं नाही की बाकीच्यांसारखं की आमचे सगळे घ्या, बँक्वेट हॉल आमचा आहे, जेवण आमचं आहे, डेकोरेशन वाला पण आमचाच असेल, असं काही नाहीये. जर तुमच्या ओळखीचं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊन येऊ शकता. म्हणजे मंडळी तुम्ही बघू शकता, बाणेर सुखकर्ता प्युअर व्हेज डायनिंग हॉल मध्ये आता मी आहे, बाणेर रोड पाशी. ऍड्रेस पूर्ण हेच एक्सप्लेन करणार, मी अजिबात सांगणार नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या छताखाली तुम्हाला आहे ना भरपूर गोष्टी मिळतात. एक तर तुम्हाला चव मिळते, चव सोबत माणुसकी मिळते. माणुसकी सोबत तुम्हाला, जरी आता धंदा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक जण व्यवसाय करत असतो, पण ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या फार ठिकाणी मिळत नाही, खूप कमी ठिकाणी मिळतात. आणि त्यासोबतच आपल्यासोबत सौरभ दादा आहे. आणि सौरभ दादाचं जे काय झालं हेल्पिंग नेचर आहे, किंवा प्रत्येकाला विचारणं की कसं होतं जेवण वगैरे, त्याच्यामुळे आपल्या 2 तास जास्त जातात. आता मी आल्यापासून मी आपल्या ऑडियन्सला सगळं सांगत आलो जेवढं मला माहिती आहे, आणि आपण डिस्कस सुद्धा केलं. मला थाळी तर खायची आहे, पण थाळी अगोदर आपलं हे जे आता लोकेशन आहे ते नेमकं कुठे इन डिटेल ते तुम्ही सांगायचं. बाणेर रोडला रंकाजी रोडच्या वरती फर्स्ट फ्लोअर वरती आहे. फक्त एवढंच आहे की एंट्री बॅक साईडने लिफ्ट वगैरे अवेलेबल आहे, तर तुम्ही लिफ्टने पण वरती येऊ शकता. आणि अजून एक मला तुमचं कौतुक करायचंय लास्टला, मी तुम्हाला सांगतो की आपण सुरुवातीला मराठी, मी तुमचा उल्लेख सुद्धा मराठी मुलगा, मराठी व्यवसाय, आपण या सगळ्या गोष्टी आपण बोलतोय. डेरॉन हाईट्स मध्ये मी आलो आणि इथं बघितलं की तुमच्या आजूबाजूला ना पब्स आहेत. हो, अगदी बरोबर. चुकत असेल तर मला नक्की सांगा. पण या आजूबाजूला पब असून सुद्धा हा मराठी मुलगा या पबच्या मध्ये सुखकर्ता थाळी, म्हणजे एक महाराष्ट्रीयन प्लस बाकीचे पदार्थ पण त्यात मिक्स आहे, हो. त्याचा व्यवसाय करतोय. आणि तो व्यवसाय उत्तमरित्या चालतोय, ही खूप मोठी पावती एका मराठी मुलासाठी. म्हणजे आपण म्हणू शकतो की मराठी मुलाने जर व्यवसाय करायचं ठरवलं तर 2 एकदम हायफाय पबच्या मध्ये हॉटेल खोलून तो मोदक सुद्धा विकतोय. सो आपली संस्कृती ही काय आपली काय मागं नाहीये, फक्त ती पुढे नेणारा माणूस पाहिजे. आणि तुमच्यासारखे अजून मराठी मुलं पुढे यायला पाहिजे, व्यवसाय सुद्धा करायला पाहिजे. बरोबर का नाही? आता गप्पा मी खूप मारू शकतो, पण मला प्रचंड अशी भूक लागली आहे, तर मला सुखकर्ता थाळीची तुमची स्पेशल जी काय थाळी असेल ती मला आता खायची, आणि आपण दोघं मिळून खाऊ. नक्कीच. तो पण आम्ही मित्रांनो खातो. थाळीमध्ये काय काय ते आम्ही तुम्हाला सांगतो, काळजी करू नका, जाऊ नका, स्किप करू नका. मध्ये ऍड आली तर ती स्किप करा. ओके. सर, सुंदर अशी थाळी माझ्यासमोर तुम्ही आणली आहे. थाळीमध्ये काय काय मला तुम्ही सांगा, किती प्रकारच्या भाज्या काय वगैरे सगळं तुम्ही सांगा. आपल्याकडे 4 प्रकारच्या भाज्या असतात, 3 प्रकारचे स्वीट आहे. आपल्याकडे फुलका रोटी आहे, त्यावरती घी लावून देतो, आपण तूप लावून देतो. आणि पुरी वगैरे आहे. आपल्याकडे सलाड वगैरे असतो. आणि 3 स्वीट मध्ये आपल्याकडे उकडीचा मोदक हा कंपल्सरी असतो, 12ही महिने असतो. क्या बात आहे. आणि ती पुणेकरांची खूप आवड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला पूर्ण मेन्यू मोदक सोडून सगळा चेंज होतो, डेली मेन्यू चेंज होतो. म्हणजे रोज तुम्ही मेनू चेंज करता? रोज मेन्यू तुम्ही ठरवता? हा, मिस्टर. क्या बात आहे. म्हणजे रोज ते, मग हे आयडियाज कुठे येतात की आज ही भाजी ठेवायची, ती भाजी ठेवायची, हे आयडियाज कुठे येतात तुम्हाला? मी म्हणजे जेवढं मला माहिती आहे ते पण करतो. आमचे महाराज आहेत, ते पण सांगतात, मला सजेस्ट करतात. म्हणजे रोजचं तुमचं ग्रुप डिस्कशन हो, असतं, group उद्या discussion काय असतं. भाजी बनवायची. हो, बरोबर. क्या बात आहे. आता मी सगळं बघत असताना की तुम्हाला चांगला प्रतिसाद आहे, लोकांची चांगले रिव्ह्यू तुम्हाला मिळतात आहे. तर तुम्ही तुमचं फ्युचर एक्सपान्शन किंवा याच्यापेक्षा मोठी जागा घ्यायचं काय डोक्यात विचार आहे का नाही? डोक्यात तर आहेच, का तर इथं बाणेरच्या लोकांचा आणि पुणे सिटीचा इतका क्राऊड येतोय, तर ही जागा आम्हाला पुरेशी पडत नाही. तर आमचा चाललाय विचार की लोकेशन चेंज करायचं आणि थोडं चांगल्या ठिकाणी यायचं, जिथे की लोक जास्त बसतील. इथे आम्हाला जागा पुरत नाही. मित्रांनो बघा, हे लोकेशन लवकरात लवकर शोधा, इथं या थाळीचा आस्वाद घ्यायला या. आणि लवकरच दादा ह्याच्यापेक्षा जास्त सिटिंग वाला जागा बघणार आहे, आणि तुम्हाला त्याच्यामुळे वेटिंग तेव्हा पण लागेलच अर्थात. पण 20 मिनिटं वेटिंग असेल इथे, तर तिथे 10 मिनिटं वेटिंग असेल. तर जागा वाढवणार दादा, मस्त तुम्हाला चांगला एम्बियन्स देणार आहे. आणि इथलं लोकेशन काही महिन्यात चेंज होणार आहे.
ते लोकेशन चेंज झालं तर ऑब्व्हियसली मी परत त्या लोकेशनला जाणार आणि खाणार आणि तुम्हाला अपडेट करणार आहे. पण सध्या तरी मी आता हे खातो. चला सर आपण खायला सुरुवात. सुरुवात उकडीच्या मोदकनी करूया. लाजवाब भाई सर. उकडीच्या मोदकची क्वालिटी ना एक नंबर आहे. 12 महिने जर ही क्वालिटी चालत देत असेल ना, मी 12 महिन्याच्याकडे यायला येणार आहे. सर मेंबरशिप वगैरे काय देतात तुम्ही? मेंबरशिप चालू करा, तुम्हाला मेंबरशिप लोक मिळतील. म्हणजे खूप अप्रतिम जेवण आहे. नक्की तुम्ही बांद्राला दादाला भेटायला या. ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये आहे. मी अजून गोष्टी किती चांगल्या आहेत त्याचा डिटेल मी सांगत बसणार नाहीये, कारण की मी जेवढं सांगू तेवढं कमी आहे. वेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि मला डिस्कशन म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये डिस्कशन द्यायचं म्हटलं तर मला रोज यायला लागेल, रोज नवीन डिस्कशन द्यायला लागेल. तर हा अनुभव तुम्ही घ्या. हा अनुभव शब्दात नाही मांडता येणार मला, आणि तो मी आता अनुभव घेतो. आणि आता तरी मी खाण्यासाठी तुमच्याकडून ब्रेक घेतो. मी ताव मारतो. पुण्यात खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत, पुण्यात खूप सारे फ्रँचायझी आहेत, पण प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये किंवा प्रत्येक फ्रँचायझीमध्ये सौरभ दादासारखा मेहनती 25 वर्षीय मराठी मुलगा भेटेल असं नाहीच. जर तुम्हाला चविष्ट थाळीचा आस्वाद घ्यायचा असेल आणि त्यासोबतच 25 वर्षीय सौरभ दादा म्हणजे मराठी मुलगा त्याच्या पाठीवर एक थाप द्यायची असेल तर नक्कीच तुम्ही सुखकर्ता प्युअर व्हेज डायनिंग हॉल ला नक्की व्हिजिट द्या, जे आहे बाणेरमध्ये. आणि आपल्या चॅनलला म्हणजेच खाद्य सफरला उर्फ सिद्धानाट्स मीडिया आपलं हे मेन चॅनल आहे, ला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन खाद्य सफर घेऊन मी तुम्हाला परत भेटेल. तोपर्यंत नमस्कार.